काय पाहून राहिला बाबा आकाशात? श्यामराव, यावरीस काही तो पडत नाही. पाणी पडत नाही यावरीस. तो आकाशातले ढग आपल्या गावचा रस्ता विसरले. काका, त्या पोरगा दिवसभर शेतात मरमर काम करते आणि त्याचं वर्णन गावात भटकून राहिलं. नाही, त्या आपल्या पोराला मदत करण्यापेक्षा तू त्या आकाशातल्या पावसाला नाळ लावून राहिला. नाही, मला सांग, मया चांगल्या बोलल्यानं तो पाऊस पडणार आहे का? आणि पाऊस पडला बी तो काय फायदा? नाही, आता तू आयुष्यभर शेती करून राहिला, पण शेती करून बी काय सरकार आपल्याला जास्तीचे भाव देणार आहे? अरे बा, त्यापेक्षा हे बरं ना, 2 दिवस सरपंचाकडे काम करायचं आणि 4 दिवस बसून खायचं, नाही का? अरे त्या तोंडाला नाही लागायचं आहे. त्या तोंडाला लागून मला मग माझं तोंड खराब नाही करायचं. माझ्या तोंडाला खायला लागते. जा आपल्या बायकोच्या तोंडाला बाहेर खाऊ जायला. गावाले भार मारे सवा दांडा बी आताच तुटला. धाळ गती भाऊ तिच्याची. आता घरी जा लागेल. दिवसभर मस्त्या करू करू केसाचा पाच चुराडा केला पोरीनं. पाय तुझे केस कसे झाले ते? मी थोडी करते, तेच होते. हो, ते आपल्या आपणच होते, नाही का? बनून काढून घे बाय. काढून घे. पावलाचा दांडा तुटला होता. दांडा घ्यायसाठी आलो. नलू जा बरं, पाणी घेऊन ये. अहो, काय झालं? यावर्षी पावसाचा काही जोर दिसत नाही. माहित नाही पाऊस पडते का. बाबा, पडेल की पाणी? देवाजवळ मी प्रार्थना करीन. हुशारच आहे महिन्याला. जा जा, शाळेत उशीर होत असेल. जा जा. हो हो, जाते. नलू, हळू जागा पोरी. काय करते? काही नाही, पाणी पडत नाही म्हणून बाबा दुखी आहे. माझे पण बाबा म्हणत होते का यावर्षी ढगातलं पाणी आटल्यावाने दिसते म्हणून. म्हणजे यावर्षी पाणी नाही पडल. पडल, तू चिंता करू नको. पाणी नाही पडलं तर आपण का करायचं? छोटू, तुला रडायला का झाला? त्या गोप्याने माझ्या कंचा घेतला. त्याने माझे कंचे घेतले. दे मला माझे कंचे. देईन तू ते कंचे. रडते कायले? नाही, मला आत्ताच पाहिजे, नाहीतर मी त्याला गोटाच मारतो. नलू, मला कंचे मागून दे ना. आता इले काय झालं? पाऊस पडत नाही ना, म्हणून तर रुसली आहे. कोणावर? पावसावर. थांब. मी ढगाला सांगतो. लवकर पाणी पडत की नाही, आता गोटाच मारेल. ए छोटू, चुप रहा. जेव्हा केव्हा गोटाच मारतो म्हणते. छोटू, इकडे ये. आपण सगळे देवाजवळ प्रार्थना करू न, देवाले म्हणू की लवकर पाणी पाड. हो, पण त्याने नाही म्हटलं तर? त्याने नाही म्हटलं तू त्याला गोटा मारशील का? तुला थोडी मारत. चुप राहतो कभी. चला, देवाली प्रार्थना करा. हे देवा, लवकर पाणी पाड. माय बाबा, शालूचे बाबा, गावातले समजा पोराचे बाबा दुखी आहे. देवा, आम्ही सर्व पोरं तुझ्याजवळ प्रार्थना करतो. चला लवकर चला. काय झालं? शांत राहा सगळे. बघा काय काढलेलं रे मी इथे. शाबाश. आणि हे आता आपण जे शिकतो आहे ते काय शिकतोय आपण? जलचक्र. ठीक आहे.
बघा, सूर्यप्रकाशाची किरणे जेव्हा समुद्राच्या पाण्यावरती पडतात, कशाच्या पाण्यावरती? समुद्राच्या पाण्यावरती. समुद्राच्या पाण्यावरती पडल्यानंतर या पाण्याची काय होत असते? काय होते? वाफ होते. यालाच आपण काय म्हणत असतो? बाष्पीभवन. बरोबर. ही गरम झालेली वाफ कुठे जाते रे? ढगात जाते का? ढग आता नाही बनले, आता ही फक्त वाफ कुठे चालली आहे? वरती चालली आहे. आणि या वाफेवरून, या वाफेपासून काय बनतात आहे? ढग. जेव्हा केव्हा इकडनं जेव्हा वारे वाहतात, थंड वारे जेव्हा इकडनं येत असतात, या ढगांना जेव्हा स्पर्श करतात आणि स्पर्श केल्यानंतर या ढगातनं काय होतं? इथे आता पाऊस. हा पाऊस इथे पडतो आहे. सर्वत्र पाऊस पडतं. सर्व पाण्याचं पुन्हा सूर्याच्यामुळे काय होते? बाष्पीभवन होते, वरती जाते, ढग तयार होतात आणि पुन्हा पाऊस पडतात. यालाच आपण काय म्हणतो? शाबाश. मग आता ही पूर्ण क्रिया लक्षात आली तुमच्या? समजलं रे सगळ्यांना? आता हे जलचक्र समजलं सगळ्यांना? आणि आता कोणता ऋतू रे? पावसाळा ऋतू आहे. बरोबर. आणि या पावसाळ्या ऋतूमध्येच काय पडत असतं? पाणी. बिलकुल बरोबर. शाबाश. पण सर, आता पावसाळा असून पण आपल्याकडे पाणी नाही पडत. काऊन नसेल पडत? मी सांगू सर. ढगाले गोटा मारावा लागते, मग पाणी पडते. खाली बसतो, खाली बस. काहीही बोलतो. पण सर, पाणी पडत नाही म्हणून माये बाबा, शालूचे बाबा, गावातले समध्या पोराचे बाबा दुखी आहे. पाणीच पडला नाही तर आपण शेती कशी करायचं असं बाबा नेहमी म्हणते. पाऊस पडणे आपल्या हातात नाही, पण निसर्गाचं संतुलन कायम राखण्याचं हे काम मात्र आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला वृक्षारोपण जास्तीत जास्त प्रमाणात करावं लागेल. जेवढं जास्त वृक्षारोपण करू तेवढंच आपण निसर्गाचं संतुलन जे आहे ते कायम राखण्यास मदत करू शकतो. आणि निसर्गाचं संतुलन जर आपण कायम राखलं तर जेवढेही ऋतू आहेत ते सर्व ऋतू बरोबर चालतील, म्हणजेच पाऊस सुद्धा आपल्या वेळेवर पडतील. पण आता सध्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यावर सरकारच काहीतरी उपाय काढायला पाहिजे. पाण्याच्या या समस्येवर उपाय काढावं यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण आपापल्या परीनं पत्र लिहूया. ठीक आहे? चला तर आपण मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहूया. प्रति माननीय नामदार मुख्यमंत्री यावर्षी पाणी पडत नाही आणि आपल्या नदीचं पाणी आटत चाललंय. पाणी पडत नाही म्हणून सरकारही काय मदत करत नाही. अरे माई शालू सांगत होती की आम्ही मुख्यमंत्री साहेबाला पत्र लिहिलं. 15-20 दिवस झाले म्हणजे, पण अजून काही त्यांच्या पत्राचं उत्तर आलं नाही. मोठ्या मोठ्याचे ऐकत नाही सरकार, त्या पोरांचं ऐक ना. सरकारच्या मनात येईल तसं ते करा. अरे कोण म्हणते सरकार मदत करत नाही? सरकार मदत करते, पण हे मनातले लोक आहे ना सप्पा खाऊन टाकते. आता मी म्हणतो मनातल्याने खावं, पण आपल्या बी थोडं द्यावं ना. पण नाही भाऊ, बसते वाटतात धरून. हो अशोकराव, मला पैसे केव्हा हो देतो ना. मी काय करून चाललो का? लवकर तो माझ्या बैलात जोडी उचलून घेऊन समजला का? हो हो.
त्या मायला चांगला मात चालला वाटते आले ते जाऊ दे. मला सांग ना भाऊ मधातले लोक एवढे पैशाचे करते का? ए भाऊ सांग ना. बस ते ढुंगणाखाली धरून